एका राणीच्या मृत्यूमुळे जन्माला आलेला ताजमहल, पण त्याच्याबद्दल एक गोष्ट वर्षानुवर्ष खरी मानली गेली. त्याच्या कामगारांचे हात कापले गेले. हे खरं आहे का? तर चला बघूया भारतातील गोष्टी ज्या तुम्हाला माहीतच हव्यात. 1631 मध्ये शहाजहानची पत्नी मुमताज महल 14व्या मुलाला जन्म देताना वारली. शहाजहान इतका दुःखी झाला की त्याने तिच्या आठवणीत जगातलं सगळ्यात सुंदर स्मारक बांधायचं ठरवलं. यमुना नदीच्या काठी आग्रामध्ये. बांधकाम सुरू झालं 1632 मध्ये आणि पूर्ण व्हायला जवळपास 20 वर्ष लागली. 20,000 कामगार कारागीर यावर काम करत होते. पांढरा संगमरवर राजस्थानच्या मकरानामधून आणला गेला आणि त्यावर जडवलेले दगड, चायनाचा जडे, तिबेटचा तर्कीज, अफगाणिस्तानचा लॅपिस लाजुली जगभरातून आणले गेले. आता ती फेमस स्टोरी. बांधकाम पूर्ण झाल्यावरती कामगारांचे हात कापण्यात आले, म्हणजे असं दुसरं बांधता येणार नाही. पण हिस्टोरियन्स सांगतात याचा कुठलाही पुरावा नाहीये. ही स्टोरी फक्त 1960च्या दशकापासून एक अर्बन मिथ म्हणून पसरलेली आहे आणि याचा कुठल्याही जुन्या कागदपत्रामध्ये उल्लेख नाहीये. आणि अजून एक ऐकलेली गोष्ट, शहाजहान स्वतःसाठी नदीच्या पलीकडे एक ब्लॅक ताजमहल बांधणार होता. याचा कुठलाही आर्किओलॉजिकल पुरावा सापडलेला नाहीये. आणि आता इंटरेस्टिंग गोष्ट, आत ज्या 2 थडगी दिसतात ते फक्त सिंबॉलिक आहेत. खरी कबर त्या खालच्या एका साध्या खोलीत आहेत, इस्लामिक परंपरेप्रमाणे. तर या मिथ स्टोरी मागची खरी स्टोरी तुम्हाला आधी माहित होती का? मला कमेंट मध्ये सांगा.